मी तुमच्यासारखा शेतकरी कुटुंबातील प्रदीप काका माने पाटलांचं वक्तव्य. मणेराजुरी जिल्हा परिषद गटात प्रदीप काका माने पाटील यांच्या प्रचाराला वेग. सांगली जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर मणेराजुरी गट क्रमांक 27 मधील शिवसेना शिंदे गट अधिकृत उमेदवार श्री प्रदीप काका माने पाटील यांनी सावर्डी परिसरात जोरदार प्रचार दौरा केला. प्रचारादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की मी तुमच्यासारखा शेतकरी कुटुंबातून आलेला असून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मला जवळून माहिती आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला मोठ्या मताधिक्याने विजय करा. तुमच्यासाठी मी रात्रंदिवस काम करेन. यावेळी त्यांनी मतदार बंधू भगिनींना धनुष्यबाण या चिन्हासमोर मतदान करण्याचं आवाहन केलं. प्रचाराच्या वेळी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. प्रतिनिधी अनिल साळुंखे. मी प्रदीप बाळकृष्ण माने पाटील मणेराजुरी गटातून जिल्हा परिषद निवडणूक मी लढवतोय. या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील धनुष्यबाणावरती आज निवडणूक लढवत असताना या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद मतदारसंघात असणाऱ्या गावागावामध्ये मी आज जातोय. गावखेड्यातील लोकांच्या समस्या समजून घेतोय. ग्रामपंचायतीचा सरपंच 5 वर्ष म्हणून काम करत असताना गावखेड्यातील प्रश्न त्यांच्या अडचणी त्या समजून घेतल्या होत्या. परंतु आज सुद्धा या मतदारसंघामध्ये कामाचा अनुशेष बाकी आहे. तर या ठिकाणी मला सांगावंसं वाटतंय, जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं फिरत असताना लोकांच्या व्यथा समस्या याचं निराकरण करण्यासाठी मला जिल्हा परिषद सभागृहामध्ये जावं लागणार आहे. आज माझ्यासोबत माझ्या लाडक्या बहिणी आहेत. एकनाथभाई शिंदेच्या मुख्यमंत्री काळामध्ये लाडकी बहीण सुरू झाली. 1500 रुपये प्रत्येक माझ्या माई माऊलीच्या कन्वर्टीला येऊ लागले. ती लेकीकडे जाते, पंढरपूरला जाते, दवाखान्यासाठी पैसे वापरते. तिला आज कोणतंही बर्डन नाही. आज 1500ची पेन्शन 2100 वर चाललेली आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणीच मला निवडून देतील या बाबतीत माझ्या मनात शंका नाही. दुसरा विषय असा आहे, आज जिल्हा परिषद माध्यमातून ग्रामीण भागामध्ये असणारे पीएससी असतील त्या ठिकाणी औषधाचा तुटवडा आहे. त्या ठिकाणी अनेक गोरगरीब लोकांना औषध घेत असताना त्या ठिकाणी तुटवड्याचं सांगण्यात येतं. परंतु जिल्हा परिषदेच्या DHO कडून या ग्रामीण भागातील प्रत्येक पीएससीला चांगल्या पद्धतीने औषध पुरवठा झाला पाहिजे, चांगली सेवा मिळाली पाहिजे, यासाठी मी आज निवडणूक लढवतोय. त्याचबरोबर ग्रामीण भागातील अनेक तरुण त्यांच्या हाताला काम नाही. या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना तळागाळापर्यंत देत असताना जिल्हा परिषद माध्यमातून सरकारच्या राज्याच्या केंद्राच्या कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मला या पुढच्या काळात काम करावं लागणार आहे. या ठिकाणी या ग्रामीण भागामध्ये शिक्षण, आरोग्य आणि उपजीविका या 3 महत्वाच्या गोष्टीवरती काम करावं लागणार आहे. मला या ठिकाणी कोणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा मला एवढं सांगायचं आहे की माझ्या 5 वर्ष कालखंडामध्ये ग्रामीण भागाच्या मातीशी नाळबाई जोडली गेलेली आहे. मी पण एका शेतकऱ्याचा पोरगा आहे, मी एका माजी सैनिकाचा पोरगा आहे. परंतु आज गावखेड्यातील द्राक्ष बागा उद्ध्वस्त होत आहेत, ऊस उत्पादक अडचणीत आहे, फळभाजीपाला पिकवणारा अडचणीत आहे. पिकवायचं हातात फक्त शेतकऱ्याचं राहिलेलं आहे. विक्री व्यवस्था मात्र आज UP बिहारच्या मोकळ आहे. ही मजुरशाही मोडून काढण्यासाठी माझी उमेदवारी आहे. त्याचबरोबर त्या हाताला काम नाही. बचत गटाच्या माध्यमातून फक्त त्या ठिकाणी बैठका होतात, परंतु जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून शेकडो योजना या ठिकाणी आणता येऊ शकतात. परंतु आजपर्यंत कुठल्याही ग्रामीण भागामध्ये यापूर्वीच्या जिल्हा परिषद सदस्यांना कुठलीही योजना, कुठलंही शिबिर राबवलेलं नाही. किंबहुना कुठल्याही जिल्हा परिषद शाळेमध्ये कधी भेट दिली नाही. तिथं व्यवस्थित शिक्षण मिळतंय का, तिथं सुविधा आहेत का. जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावागावात मी गेलो. गाव कुसब्याच्या बाहेर राहणाऱ्या लोकांच्या पर्यंत गेलो. मातंग समाज असेल, बौद्ध समाज असेल, इतर समाज असेल, त्या समाजामध्ये अनेक गोरगरीब भूमिहीन शेतकरी, अनेक दिव्यांग या ठिकाणी मी त्यांना भेटलो. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली. आज सुद्धा त्या ठिकाणी त्यांना पात्र असताना सुद्धा लाभ मिळत नाही शासनाच्या योजनेचा. अनेक दाम्पत्य ज्यांना जमीन नाही, त्यांना घर नाही, उघड्यावरती पडलेला प्रपंच आहे, अशा लोकांना सुद्धा आज राशन कार्ड धान्य मिळत नाही. अशा लोकांना सुद्धा आजपर्यंत पात्र असताना त्यांना कुठल्या योजनेचा लाभ मिळत नाही. म्हणून माझी उमेदवारी त्या दिव्यांगासाठी आहे. माझी उमेदवारी त्या गाव कुसब्या बाहेर राहणाऱ्या लोकांसाठी आहे. माझी उमेदवारी या गाव कुसब्यामध्ये राहणाऱ्या कष्टकरी जनतेसाठी आहे. या भागामध्ये अनेक गावगुंड, अनेक लोकांना लुटणारे ते त्या मोडाऱ्यांच्या काकत आहेत. या ठिकाणी सिव्हिल खराब झालं म्हणून द्राक्ष बागा उभा करत असताना अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची सावकाराकडून कर्ज काढली. परंतु सावकाराची विळख्यात सापडलेला माझा बळीराजा याला सोडवण्यासाठी माझी उमेदवारी आहे. मला एवढं सांगायचं आहे, मी एका शेतकऱ्याचा पोरगा आहे. परंतु जिल्हा परिषद निवडणूक लढवल्यानंतर
जिल्हा परिषद सभागृहामध्ये होणाऱ्या जनरल बॉडीच्या मीटिंग या ग्रामीण भागातील गावखेड्यामध्ये झाल्या पाहिजेत. त्या ठिकाणी एसी मध्ये बसून त्या ठिकाणचे अधिकारी 2-2 लाख पगार घेतात आणि योजना मात्र चौकटीत बसून तिथं ठरवतात. त्यामुळे जिल्हा परिषदेची प्रत्येक मासिक मीटिंग ही ग्रामीण भागातल्या प्रत्येक तालुक्यातल्या शेवटच्या गावामध्ये झाली पाहिजे. त्यासाठी माझी उमेदवारी आहे. माझ्यासोबत कुठला मोठा नेता नाही, माझ्यासोबत कोणता मोठा पैसावाला नाही. मी एका शेतकऱ्याचा पोरगा आहे. माझा कुठला भार नाही, माझा कुठला पेट्रोल पंप मोठा नाही, माझा कोणता मोठा व्यवसाय नाही. परंतु आज माझ्यासोबत फटकी तुटकी शेतकऱ्याची पोरं या ठिकाणी माझ्यासोबत आलेली आहेत. मी या लोकांचं दुःख बघितलेलं आहे. आज अनेक पिढ्या माझ्या आज्यापासून माझ्या बापापासून हा शेवटचा दुष्काळ म्हणून ऐकत गेल्या, परंतु आज सुद्धा शेताच्या बांधापर्यंत पाणी आलं तरी शेतकऱ्या डोळ्यातलं पाणी तुटलेलं नाही. पिकवलेल्या मालाला हमी भाव नाही. या शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या मालाला हमी भाव देण्यासाठी स्वामीनाथन आयोग चालू करण्यासाठी माझी उमेदवारी असेल. त्यामुळं गावागावामध्ये व्यसनमुक्ती राबवली पाहिजे, भयमुक्त गाव झालं पाहिजे. ज्या प्रमाणात बीडमध्ये सरपंच संतोष देशमुखची हत्या झाली, हत्या करणारे कोण होते, हत्या करणारे ते गावगुंड होते, त्या गावगुंडला पोचणारा कोण होता, त्याच्या पाठीमागचा आका कोण होता, हे आज जग जाहीर झालेलं आहे. त्यामुळे गावागावामधले जे आका आहे त्याचा बेमोड करण्यासाठी माझी उमेदवारी आहे. या गावखेड्यामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना लुटणारे अनेक सावकार त्याची सावकारी म्हणून काढण्यासाठी माझी उमेदवारी आहे. मला आता या ठिकाणी विश्वास पटलेला आहे की या 11 गावामध्ये प्रत्येक की तुमची फक्त उमेदवारी ठेवा हे अर्ज ठेवल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं. परंतु अनेक जण त्या नोटा पसंत करणार होते, परंतु शिवधनुष्य ज्या ठिकाणी दिसलाय, आज त्यांनी मला विश्वास दिलाय की गावखेड्यामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्याचा पोरगा ज्या सभागृहामध्ये गेला तर आमच्या प्रश्नाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, त्याचे उत्तर काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी आपल्या माध्यमातून विनंती करेन की आज शेवटचा दिवस आहे. अनेक गावामध्ये मी जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला रॅली, मला सभा यापेक्षा मी गावखेड्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन माझ्या माता भगिनीच्या, माझ्या शेतकऱ्यांच्या, माझ्या युवकांच्या, माझ्या वृद्धांच्या, माझ्या दिव्यांग बांधवांच्या व्यथा समजून घेतल्या. आता यांच्या व्यथा आज जिल्हा परिषद सभागृहामध्ये मांडेल. त्यांच्या प्रश्नाची उत्तरं त्या ठिकाणी मी शोधेन आणि गावखेड्यातलं शेवटचं कुटुंब ते सुखी कसे राहील यासाठी माझा प्रयत्न असेल. मला देण्यासाठी माझ्याकडे जरूर काय नाही, परंतु मौल्यवान वेळ मी या जनतेसाठी देईन. त्यांच्यावर जिथं जिथं अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हंटर काढल्याशिवाय राहणार नाही. एवढं या निमित्ताने मी सांगतो. माझं चिन्ह आहे धनुष्यबाण. मला धनुष्यबाणाच्या या चिन्हावरती बटन दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून द्या. मी कायम तुमच्या सेवेसाठी तत्पर असेल. जय महाराष्ट्र.